आपली त्वचा कोणत्याही प्रकारची असो, मग ती कोरडी असेल, सामान्य असो, तेलकट असो किंवा पिंपल्सचा त्रास होणारी, ज्याला आपण ॲक्ने प्रोन स्किन म्हणतो, आपली त्वचा छान दिसावी, चमकदार असावी, स्वच्छ आणि आरोग्यदायी असण्यासाठी आपण धडपड करतच असतो, नाही का? मग आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यामागे, म्हणजे ज्याला आपण स्किन केअर रूटीन म्हणतो, ह्याच्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे मॉइश्चरायझर. आपण आपल्या चेहऱ्याला एक मॉइश्चरायझर लावणं हे आवश्यकच आहे. काही लोकांना असा प्रश्न पडतो की माझी त्वचा तेलकट आहे, मॉइश्चरायझरची माझ्या चेहऱ्याला गरज आहे का? किंवा खूपदा आपल्याला असं वाटतं की पिंपल्स आहेत, मग मॉइश्चरायझर लावलं तर ते पिंपल्स आणखीन वाढतील. हिवाळ्यामध्ये तर त्वचा जास्त ड्राय होते, म्हणजे नॉर्मल त्वचा जी असते त्याच्यापेक्षा हिवाळ्यात ड्रायनेस वाढतो. मग आता कोणतं मॉइश्चरायझर वापरायचं? आणि सामान्य त्वचा असते जी मेंटेन हायड्रेटेड ठेवण्यासाठी, त्यासाठी आपण कोणतं मॉइश्चरायझर वापरायचं? तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या त्वचेसाठी कोणतं मॉइश्चरायझर आपण वापरू शकतो जे मेडिकेटेड आहे आणि आपल्या जवळच्या फार्मसीमध्ये आपल्याला अवेलेबल होईल ह्याची पूर्ण माहिती सांगणार आहे. तसेच काही घरगुती उपायसुद्धा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचं आपलं पहिलं मॉइश्चरायझर आहे ते म्हणजे व्हेनिशिया मॅक्स इंटेन्सिव्ह क्रीम मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर हे कोरडी ते अतिशय कोरड्या त्वचेसाठी खूप छान, खूप बेस्ट असं मॉइश्चरायझर आहे. हे मॉइश्चरायझर हायपो ॲलर्जिक आहे, म्हणजे ह्याने कोणत्याही प्रकारची ॲलर्जी होत नाही. हे नॉन कोमेडोजेनिक आहे. नॉन कोमेडोजेनिक म्हणजे अशा क्रीम्स ज्या आपल्या त्वचेचे पोर्स बंद करत नाहीत आणि त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीत, ते म्हणजे नॉन कोमेडोजेनिक क्रीम्स. आता व्हेनिशिया मॅक्स मॉइश्चरायझरचे इन्ग्रेडियंट्स बघूया. ह्याच्यामध्ये शिया बटर, कोका बटर, मँगो बटर, ॲलो बटर आणि ग्लायसरीन आहे. शिया बटर हे त्वचेचा ओलावा लॉक करतं आणि आपली त्वचा टवटवीत ठेवतं. कोका बटर हे स्किनचं बॅरियर निर्माण करतं आणि ओलावा परत आणतं. त्याचप्रकारे मँगो बटर ही जी स्किन आपली ड्राय आणि क्रॅकी झालेली असते ती स्किन हील करतं आणि त्वचेला सॉफ्ट आणि मऊसूत बनवतं. त्याचप्रकारे ॲलो बटर हे त्वचेला लवचिकता बनवतं आणि मऊ करतं. कोरड्या त्वचेसाठी आणखीन कोणकोणते मॉइश्चरायझर वापरू शकतो? तर डिओसॉफ्ट मॉइश्चरायझर, सेटाफिल डॅम मॉइश्चरायझर, सेटाफिल मॉइश्चरायझर आणि इमोलिन क्रीम हे सुद्धा कोरड्या त्वचेसाठी खूप छान असे मॉइश्चरायझिंग क्रीम आहेत. तेलकट त्वचेसाठी सुद्धा मॉइश्चरायझरची आवश्यकता असते, कारण आपली त्वचा तेलकट असते ह्याचा अर्थ असा नाही की ती हायड्रेटेड सुद्धा आहे. तर तेलकट त्वचेमध्ये तेल नियंत्रणात ठेवण्यासाठी, त्वचेचा pH आहे तो बॅलन्स करण्यासाठी आणि पिंपल्स कमी करण्यासाठी आणि त्वचेची नमी टिकवून ठेवण्यासाठी तेलकट त्वचेसाठी सुद्धा एक छान सुटेबल असं मॉइश्चरायझर वापरणं आवश्यक असतं. मॉइश्चरायझर नंबर 2, ॲक्ने मॉइस्ट मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर ऑइली त्वचेसाठी, त्याच्यावरती पिंपल्स असतील त्या त्वचेसाठी हे मॉइश्चरायझर खूप चांगलं आहे. हे मॉइश्चरायझर नॉन कोमेडोजेनिक आहे. तसेच आपल्या स्किनची जेव्हा पिंपल्स उठलेले असतात त्यावेळी जेव्हा ट्रीटमेंट चालू असते, मग जसं काही ॲडापेलिन असेल, टेट्रिनॉइन असेल, आयसोटेट्रिनॉइन असेल किंवा बेन्झिल पेरॉक्साईड सारखे ड्रग्ज आपण जे वापरतो त्याच्यामुळे स्किन आणखीन ड्राय होऊ शकते. त्याच्यासाठी हे मॉइश्चरायझर बेस्ट आहे. माझा बेन्झोइल पेरॉक्साईडवरचा व्हिडिओ आहे, जर तुम्ही बघितला नसेल तर पिंपल्सवरचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हे मॉइश्चरायझर हे पेंटाव्हिटिन आणि जोजोबा एक्स्ट्रॅक्टचं एक मस्त असं फॉर्म्युलेशन आहे, जे आपल्या चेहऱ्याला मस्त मॉइश्चर तर करतंच, त्याचबरोबर चेहऱ्यावरचे पिंपल्ससुद्धा कमी करायला मदत करतं आणि जी ओपन छिद्रे असतात तीसुद्धा कमी करायला मदत करतं. हे मॉइश्चरायझर आपल्या स्किनला जास्त चिपचिपं न बनवता छान असं हायड्रेटेड ठेवतं. ह्याच प्रकारे तुम्ही तेलकट आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी हे मॉइश्चरायझरसुद्धा वापरू शकता, जसं की एक्झेला मॉइश्चरायझिंग क्रीम, सेबामेड क्लिअर फेस केअर जेल, डर्माडिओ ॲलो क्रीम, व्हेनिशिया ॲक्ने कंट्रोल मॉइश्चरायझर. नंबर 3, ॲक्वासॉफ्ट मॉइश्चरायझिंग क्रीम. हे सामान्य त्वचा, ऑल स्किन टाईप तसेच सेन्सिटिव्ह त्वचेसाठी खूप छान मॉइश्चरायझर आहे. हे नॉन कोमेडोजेनिक, नॉन ग्रीझी आणि एलिगंट फॉर्म्युलेशन आहे, जे त्वचेमध्ये दीर्घकाळ मॉइश्चरायझर लॉक करून ठेवतं आणि सेन्सिटिव्ह त्वचेसाठी हे खूप उपयुक्त आहे. हे एक पॉवरफुल इमोलियंट आहे, ज्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत, जे लिपिड रेग्युलेट करतं आणि त्वचा कोरडी होण्यापासून आणि त्वचेला इरिटेट होण्यापासून थांबवतं. हे मॉइश्चरायझर त्वचेचा अप्पर लेअर, ज्याला आपण इपिडर्मिस म्हणतो, त्याचा ओलावा टिकवून ठेवतं. ह्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीजसुद्धा आहेत.
ह्याचसारखे सामान्य त्वचेसाठी तुम्ही आणखीन मॉइश्चरायझर वापरू शकता, ते म्हणजे सेटाफिल मॉइश्चरायझर, मॉइज क्रीम मॉइश्चरायझर, सेबामेड मॉइश्चरायझर. तुम्ही सेन्सिटिव्ह टू सामान्य स्किनसाठी हे सुद्धा मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. आता बघूया की हे मॉइश्चरायझर कसे लावायचे. तर सफिशियंट अमाऊंट घ्यायची, ती चेहऱ्यावरती लावून चेहऱ्यावरती शोषून घेईपर्यंत थोडासा जेंटल मसाज करायचा. हे मॉइश्चरायझर तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपल्या त्वचेमध्ये थोडी नमी असते तेव्हा थोडंसं हलकेसं टॉवेलने पुसून लगेच लावायचे आणि संध्याकाळी सुद्धा चेहरा स्वच्छ धुवून हलकेच टॉवेलने पुसून नमी असताना जेव्हा आपण मॉइश्चरायझर लावतो तेव्हा ते फास्ट आणि चांगल्या प्रकारे शोषून घेतलं जातं. त्यामुळे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे हे मॉइश्चरायझर वापरू शकता. आता आपण बघूया की असे काही घरगुती उपाय आहेत का जे आपण त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि ती हायड्रेट ठेवण्यासाठी काही करू शकतो का. जर ज्यांची स्किन खूप ड्राय आहे, कधी कधी ड्रायनेसमुळे हिवाळ्यामध्ये खाज सुद्धा येते, तर आपण हिवाळ्यामध्ये काय उपाय करू शकतो. तर आंघोळीच्या टबमध्ये 1 ते 2 चमचे कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल हे आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि त्याने जर आपण आंघोळ केली तर त्याची एक लेयर असते ती आपल्या पूर्ण शरीरावरती अशी मॉइश्चरची राहते. त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर हायड्रेटेड आणि छान वाटतं. त्याचप्रकारे चेहऱ्यासाठी दुधावरची साय सुद्धा आपण लावू शकतो. दुधावरची साय हे एक बेस्ट मॉइश्चरायझर आहे, पण तेलकट त्वचा आणि ज्यांच्या त्वचेवरती ॲक्ने प्रोन स्किन आहे त्यांनी थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला ते सूट होतंय का हे बघूनच लावा किंवा शक्यतो टाळा. पण कोरड्या त्वचेसाठी आणि सामान्य त्वचेसाठी दुधावरची साय एक बेस्ट मॉइश्चरायझर आहे. दुधावरची साय मस्तपैकी पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत चेहऱ्याला लावायची आणि थोड्या वेळाने धुवून टाकायची. त्याचप्रकारे पपई, पुन्हा मध आणि कोरफड हे सुद्धा आपण लावू शकतो. आजचा हा माझा मॉइश्चरायझरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही कोणतं मॉइश्चरायझर वापरता किंवा तुम्ही कोणता आता वापरायला सुरू करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.